हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर आदर्श कोचिंग क्लासेस ऑनलाईन यूट्यूब चॅनल. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आदर्श कोचिंग क्लासेसच्या या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर बघा बाळांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 4 त्या ठिकाणी सॉल्व करणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत 3 क्वेश्चन त्यामध्ये सॉल्व केलेले होते. आता आपण रिमेनिंग क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करत आहोत. मग रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व करताना 4th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. 4th नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितले बघा. On the number line point ABC such that distance of AC is equal to 10, distance of CB is equal to 8 and find out the distance of AB considering all possibilities. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला की ABC हे नंबर लाईनवरती दिलेले आहेत. ABC नंबर लाईनवर दिलेले आहेत, पण त्यामध्ये ACचं डिस्टन्स जे ते 10 आहे, त्यानंतर CBचं डिस्टन्स 8 आहे. मीटर किंवा सेंटीमीटर स्केल असेल ते. तुम्हाला ABचं डिस्टन्स काय करायचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं, पण त्या ठिकाणी ऑल पॉसिबिलिटी तुम्हाला कन्सिडर करायच्या. सगळ्या पॉसिबिलिटी घेऊन आपल्याला कन्सिडर करायचं. म्हणजे काय की एक टाईमला आपल्याला एला मध्ये ठेवावं लागेल बी आणि सीच्या, एकदा बीला मध्ये ठेवा ए आणि सीच्या, एकदा सीला मध्ये ठेवा ए आणि बीच्या, आणि मग एक्झाम्पल आपल्याला काय करायचे सॉल्व करायचे अशा पद्धतीनं. तर बघा आपण फर्स्ट पॉसिबिलिटी त्या ठिकाणी सॉल्व करूयात. सॉल्व करत असताना या ठिकाणी लिहितो मी पॉसिबिलिटी फर्स्ट. पॉसिबिलिटी फर्स्ट काय घेऊ आपण पॉसिबिलिटी फर्स्टनुसार. समजा आपण असं घेतलं ए डॅश बी डॅश सी, म्हणजे काय केलेलं आहे आपण इथे ए आणि सी यांच्यामध्ये कोणाला ठेवलेलं आहे आपण बीला ठेवलेलं आहे. म्हणजे इथं आता कोणाकोणाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहिल्या पॉसिबिलिटीनुसार आपण ए डॅश बी डॅश सी घेतलेले आहे, म्हणजे ए आणि सीच्यामध्ये बीला ठेवलेले आहे. मग ए आणि सीच्यामध्ये बीला ठेवल्यानंतर इकडे व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. एकाची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. ओके बघा आता ए सी दिलेला आहे. ए सी किती आहे 10 आहे. ए सी कुठून कुठपर्यंत आहे बघा. ए सीची व्हॅल्यू ए म्हणजे हा पूर्ण इथपर्यंत आहे, तर याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 10 बरोबर. म्हणजे ए पासून सी पर्यंत व्हॅल्यू किती आहे 10. त्यानंतर सी बीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. सी बी बघा कुठे, सी बी म्हणजेच काय बी सी. हा छोटा पार्ट तुम्हाला दिलेला आहे. किती येतो 8 आहे. आणि तुम्हाला काढायचा कोणता डिस्टन्स ऑफ ए बी, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए टू बी हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हा मोठा तुकडा दिलेला आहे. मग ज्यावेळेस आपल्याला ही एक ए सी हा एक सेगमेंट आहे, बी हा त्याच्यामध्ये, बी त्याच्यामध्ये आल्यामुळं काय झालं की ए सीचे 2 पार्ट झाले. एक हे ए बी आणि दुसरा कोणता आहे बी सी. म्हणजे आपल्याला जर टोटल ए सीची व्हॅल्यू काढायची असती तर आपण काय केलं असतं ए बी प्लस बी सी है ना. पण आता इथं ऑलरेडी आपल्याला काय केलेलं आहे, पूर्ण जो मोठा सेगमेंट आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे 10, आणि छोट्या तुकड्याची पण दिलेली बी सी. आपल्याला एका छोट्या तुकड्याची काढायची. तो कसा काढणार आहे आपण बघा. मोठा तुकडा जो त्याचं नाव लिहून घ्या डायरेक्ट. काय होतं आपलं डिस्टन्स ऑफ ए टू सी, डिस्टन्स ऑफ ए टू सी इज इक्वल टू छोट्या 2 तुकड्यांची ॲडिशन केली तर तुम्हाला मोठा तुकडा मिळेल. छोटा तुकडा कोणता आहे बघा, डिस्टन्स ऑफ ए टू बी प्लस डिस्टन्स ऑफ बी टू सी असे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलं. म्हणजे 2 छोट्या तुकड्यांची ॲडिशन केल्यानंतर या मोठ्याचं तुम्हाला मेजरमेंट मिळणार आहे, म्हणून ते त्या ठिकाणी मी लिहून घेतलं. ओके आता त्यांच्या व्हॅल्यू तिथे ठेवायच्या तुम्हाला. ए बी, ए बीची व्हॅल्यू किती आहे माहिती नाही, तेच कॅल्क्युलेट करायचं. म्हणून तुम्ही तरी ना डिस्टन्स ऑफ ए टू बी प्लस बी सी तुम्हाला माहिती आहे बी सी दिलेले आहे. बी सी किती आहे आपल्याला दिलेला 8, म्हणजे डिस्टन्स ऑफ बी सी किती आहे 8 ती इथे लिहायचं. त्यानंतर ए सीची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ए सीची व्हॅल्यू किती आहे बघा 10 दिलेली आहे. मग इथे लिहितो आपण ए सीची व्हॅल्यू 10. मग आता पुढं काय करायचं ए बी कॅल्क्युलेट करायचं, म्हणून इज इक्वल टूच्या साईडला फक्त ए बी ठेवायचं, बाकीचं सर्व टर्म्स या साईडला घेऊन यायचं. आणि लक्षात ठेवायचं या साईडला आणत असताना त्याचं अपोजिट आपण करतो, त्याचं पक्षांतर करा थोडक्यात. म्हणजे इकडे प्लस असेल तर मायनस करा, इकडे मायनस असेल तर इकडे येताना प्लस होईल, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर इकडे डिव्हायडेशनमध्ये येईल, इकडे डिव्हायडेशनमध्ये असेल तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, म्हणजे अपोजिटमध्ये करणार. आता इथं 8 प्लसमध्ये म्हणजे या साईडला आल्यावर काय होतील ते अपोजिट केल्यानंतर मायनस होतील बरोबर. मग इथं काय होईल आपलं 10 - 8 इज इक्वल टू काय राहील डिस्टन्स ऑफ ए टू बी. मग 10 - 8 किती होतील, म्हणजे 10 मधून 8 गेले किती होतं 2, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए टू बी किती आलेलं आहे 2. यालाच आपण सरळ लिहून घेऊ शकतो डिस्टन्स ऑफ ए टू बी इज इक्वल टू किती आहे 2. ही झाली आपली फर्स्ट पॉसिबिलिटी त्या ठिकाणी. म्हणजे पहिल्या पॉसिबिलिटीनुसार जेव्हा आपण बीमध्ये ठेवणार आहे ए आणि सीच्या, त्यावेळेस ए बीची व्हॅल्यू किती येणार आहे 2 येणार आहे. तसंच आपल्याला दुसरी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी घ्यायची आहे बघा. सेकंड पॉसिबिलिटीसाठी पॉसिबिलिटी सेकंड. पहिल्या वेळेस काय केलं होतं मी ए आणि सीच्यामध्ये बी ठेवला. आता काय करू आपण ए आणि बीच्यामध्ये सीला ठेवून घेऊ. म्हणजे काय करणार आहे बघा ए डॅश सी डॅश बी ही सेकंड पॉसिबिलिटी आपण घेतलेली. म्हणजे थोडक्यात आपण लाईन सेगमेंट काढून घेऊ. इथे ए मध्ये सी आणि इकडं काय आहे बी दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर आता ए सीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ए सीची व्हॅल्यू किती आहे बघा ए सी
एसीची व्हॅल्यू राहणार आहे 10, त्याची दिलेली आहे तुम्हाला. आणि बी सीची व्हॅल्यू बी तुम्हाला दिलेली आहे, ती किती आहे 8. तुम्हाला काढायची ए बीची व्हॅल्यू. ए बी कुठून कुठपर्यंत आहे, हा इथून इथपर्यंत ए बी आहे पूर्ण, आहे ना. म्हणजे पूर्ण याची व्हॅल्यू काढायची. आता पूर्ण याची व्हॅल्यू कशी काढायची ते माहिती आहे तुम्हाला. हा छोटा प्लस हा छोटा दोघांचे ॲडिशन केल्यानंतर ऑटोमॅटिकली मोठा निघणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे, डिस्टन्स ऑफ कशाचं काढायचं आपल्याला, ए टू बी, आहे ना. डिस्टन्स ऑफ ए टू बी इज इक्वल टू, ए टू बी कुठे आहे, हा पूर्ण जो सेगमेंट आहे याचं नाव आहे ए टू बी. सीमध्ये आल्यामुळं या सेगमेंटचे 2 तुकडे झालेले आहेत, एक हे ए सी आणि दुसरा कोणता आहे बी सी. मग आपल्याला ए बीची किंमत काढायची ना, म्हणून आपण काय करणार आहे, ए सी प्लस बी सी हे दोन्ही केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची ए बीची व्हॅल्यू निघून जाईल. बरोबर. बघा पुढं, डिस्टन्स ऑफ ए टू सी प्लस डिस्टन्स ऑफ सी टू बी. आता ए बीची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला, नाही, तेच कॅल्क्युलेट करतो आपण. म्हणून थोडी ए बी जशाला तसं आहे. डिस्टन्स ऑफ ए टू बी इज इक्वल टू, ए सीची व्हॅल्यू माहिती आहे, ए सीची व्हॅल्यू बघा, ए सी किती दिलेली तुम्हाला 10, म्हणजे इथे लिहायचं 10 प्लस सी बीची व्हॅल्यू, सी बी कुठे इथे बघा, सी बी किती येते 8, म्हणजे 10 प्लस 8 किती होऊन जाईल तुमचं 18 होऊन जाईल. याचा अर्थ डिस्टन्स ऑफ ए टू बी इज इक्वल टू किती येणार आहे 18 येणार आहे. ही झाली आपली सेकंड पॉसिबिलिटी. म्हणजे सेकंड पॉसिबिलिटीनुसार ए बीची व्हॅल्यू किती आली 18, फर्स्ट पॉसिबिलिटीनुसार किती आली ती 2 आली होती. आता आपण थर्ड पॉसिबिलिटी लावू. आता थर्ड पॉसिबिलिटीमध्ये काय करावं लागेल, अगोदर बीला मध्ये घेतलं, इथे सीला मध्ये घेतलं, आता कोण राहिलं मध्ये आणायला, ए राहिला. आता एला मध्ये घेऊन बघू. थर्ड पॉसिबिलिटी आपण त्या ठिकाणी स्टडी करण्याचा प्रयत्न करू. पॉसिबिलिटी नंबर थर्ड पॉसिबिलिटीनुसार काय करायचं आपल्याला, एला मध्ये घ्यायचं, म्हणजे सीला साईडला ठेवावं लागेल, सी डॅश ए डॅश बी असं करावं लागेल तुम्हाला. म्हणजे असं जर तुम्ही सेगमेंट काढून घेतला तर या साईडला सी आहे, इथे ए आहे आणि इथे काय येणार आहे बी येणार आहे. आता परत व्हॅल्यू ठेवून घ्या. सी ए बघा, सी ए किती दिलेलं आहे तुम्हाला 10 आणि त्यानंतर सी बी दिलेलं आहे. सी बी किती आहे, सी बी बघा इथून तर इथपर्यंतची जी व्हॅल्यू आहे ती किती दिली आहे तुम्हाला 8. पण आता इथली व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. पण असं होऊ शकणार नाही, कारण का होईल, एक छोटा तुकडा दिलेला आहे तुम्हाला तो 10चा आहे आणि मोठा तुकडा कसा आहे जास्त दिलेला आहे. म्हणजे जो मोठा आहे तो मोठा आहे, जो मोठा आहे त्याची व्हॅल्यू कमी दिली आणि जो छोटा आहे त्याची व्हॅल्यू जास्त दिलेली आहे. कारण या 10ला जर आपण ह्या साईडला आणलं तर ते 8मधून मायनस होणार नाही येतं, कारण टोटल सेगमेंट जो आहे, टोटल सेगमेंटची जी काही व्हॅल्यू आहे ती लार्जर दिली आणि छोट्या सेगमेंटची व्हॅल्यू कशी दिलेली आहे ग्रेटर दिली. ग्रेटर व्हॅल्यू स्मॉलर व्हॅल्यूमधून त्या ठिकाणी मायनस होणार नाही, त्यामुळे ही पॉसिबिलिटी त्या ठिकाणी शक्य नाही. त्यामुळे आपण काय लिहिणार, इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे पॉसिबिलिटी नंबर थर्ड जी आहे ती पॉसिबल नाही आहे. फक्त आपल्याकडे 2च पॉसिबिलिटी अशा येतात ज्या की आपण सॉल्व्ह करू शकतो अशा पद्धतीनं. म्हणजे हा क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे. याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी ए सी सी बी यांचे मेजरमेंट दिले होते. तुम्हाला ए बीचं कॅल्क्युलेट करायचं होतं. ए बीचं कॅल्क्युलेट करण्यासाठी ऑल पॉसिबिलिटी कन्सिडर करा म्हणे. ऑल पॉसिबिलिटी कन्सिडर करण्यासाठी 3 पॉईंट आहेत. याचा अर्थ तिघांपैकी एकेकाला प्रत्येक वेळेस मध्ये घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण बीला मध्ये ठेवलं त्यावेळेस ए बीची व्हॅल्यू 2 आली, नंतर सीला मध्ये ठेवलं तर ए बीची व्हॅल्यू 18 आली, नंतर एला मध्ये ठेवलं, पण एला मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला कळलं की लार्जर सेगमेंटची व्हॅल्यू जी आहे ती कमी आहे 8 आणि छोट्या सेगमेंटची व्हॅल्यू जी आहे ती मोठी आहे 10. यामुळं काय होऊ शकतं की ह्या सी बी किंवा बी सीमधून हे 10 जर आपण या साईडला मायनस आणून करण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. त्यामुळे आपण सांगतो की थर्ड पॉसिबिलिटी इज नॉट अ पॉसिबल. सो आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. अशा पद्धतीने आपण 4th एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 5th आपण स्टडी करतोय. अगोदर 4 सॉल्व्ह केला, सेम ॲज इट इज जसा 4 नंबरचा क्वेश्चन होता तशाच प्रकारचा सेम ॲज इट इज क्वेश्चन नंबर 5 आहे. इथे पण काय दिले तुम्हाला की पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिनियर, की एक्स वाय झेड हे पॉईंट्स कोलिनियर आहेत. बघा कोलिनियर आहेत बाळांनो. कोलिनियर म्हणजे काय की ते एका सरळ स्ट्रेट लाईनमध्ये येतं. कोण, एक्स आणि वाय आणि झेड हे स्ट्रेट लाईनमध्ये येतं. कसे आहेत ते बघा, इन अ सच डॅट एक्स वाय इज इक्वल टू किती आहे 17. एक्स वायची जी व्हॅल्यू आहे ती 17 आहे. वाय झेडची व्हॅल्यू किती दिलेली आहे 8. आणि तुम्हाला फाईंड काय करायचं आहे, फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ एक्स झेड. एक्स झेडचं डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, सगळ्या पॉसिबिलिटी कन्सिडर करून. जसं अगोदरचं सोडवलं ना सेम त्याच पद्धतीचं, एकदम सोपं इजी आहे. चला बघा, सुरुवातीला काय पॉसिबिलिटी नंबर 1. पॉसिबिलिटी 1 नुसार काय घेऊ आपण की बघा एक्स डॅश वाय डॅश किंवा थांबा एक्स डॅश झेड डॅश
वाय अशा पद्धतीने मी घेतो पहिली पॉसिबिलिटी की एक्स आणि वायच्यामध्ये काय घेतलेलं आहे मी झेड. आता त्याची डायग्राम जर काढायची झाली बाळांनो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम काढू शकता. या साईडला एक्स आहे, या साईडला वाय आहे, मध्ये कोण आहे झेड आहे, बरोबर ना, मध्ये झेड आहे. आता यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत बघा. एक झेडची दिलेली आहे का नाही, एक झेड कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, म्हणून एक झेडची कॅल्क्युलेट करायची. झेड वायची दिलेली आहे बघा किती आहे ती 8 दिलेली आहे. आणि त्यानंतर एक्स वायची दिलेली आहे 17. एक्स वाय कुठून कुठपर्यंत बघा, हा इथून सुरू झालेला एक्स वाय इथपर्यंत आहे, ज्याची व्हॅल्यू किती तुम्हाला दिलेली 17. जसं अगोदरचं सोडवलं सेम त्याच टाईपचं इथे तुम्हाला बघायचं आहे. एक्स आणि वाय हा पूर्ण सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये झेड आल्यामुळे काय झालं त्याचे दोन त्या ठिकाणी डिवायडेशन झालं, 2 पार्ट्स तयार झाले. पहिला पार्ट्स होता एक्स झेड, दुसरा पार्ट आहे झेड वाय. पण आपल्याची किमती काढत असताना जर का समजा तुम्हाला एक्स वायची किंमत काढायची असेल तर काय केलं असतं तुम्ही की एक्स झेडची प्लस झेड वायची अशा पद्धतीने आपण त्यांचं ॲडिशन केलं असतं. पण इथं काय दिलं, एकाची दिलेली आणि डायरेक्ट मोठ्या सेगमेंटची दिलेली, त्यामुळे काय करावं लागणार आपल्याला, ही व्हॅल्यू या व्हॅल्यूमधून मायनस करायची, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला याची मिळून जाईल. बघा कसं करायचं आहे. मोठा सेगमेंट जो त्याचं नाव काय एक्स वाय, म्हणजे आपण लिहिणार इथं डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू जे छोटे सेगमेंट आहेत, छोटे छोटे तुकडे जे झालेले आहेत त्यांची ॲडिशन करायची. छोटा तुकडा पहिला कोणता आहे एक्स झेड, म्हणजे तुम्ही काय लिहिणार डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ झेड वाय, म्हणजे डिस्टन्स ऑफ झेड वाय. अशा पद्धतीने आपण त्याला कॅल्क्युलेट करणार. ओके, आता हे झालं त्याचं पूर्णपणे सेगमेंटची नावं. आता त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला ठेवायचे. व्हॅल्यूज काय बघा, एक्स वायची व्हॅल्यू किती आहे, एक्स वायची व्हॅल्यू 17. एक्स झेडची व्हॅल्यू किती आहे माहीत नाही, ते आयडेंटिफाय करायचे, म्हणून तिथं तुम्ही डिस्टन्स ऑफ एक्स झेड जशाला तसं ठेवून द्या. प्लस झेड वायची व्हॅल्यू माहिती आहे, झेड वायची व्हॅल्यू किती आहे 8. मग आता काय करणार आहे आपण, एक्स झेड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून तुम्ही काय करणार 8ला या साईडला घेऊन या. 8ला या साईडला आणताना पक्षांतर करताना काय करायचं की त्याची जी काही साईन असणार ते साईन अपोजिट करणार आहे आपण. प्लसचं काय होणार आहे मायनस, म्हणजे काय होईल इकडे 17 मायनस 8 इज इक्वल टू काय राहणार आहे डिस्टन्स ऑफ एक्स झेड. हे प्रत्येक वेळेस असंच करायचं आहे तुम्हाला. प्रत्येक वेळेस तुम्ही असं केल्याशिवाय तुमचं एक्झाम्पल त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार नाही. आता 17मधून 8 गेले, किती उरत आहेत आपले 9. बघा 9 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड. याला सरळ लिहून घ्या, डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा झेड इज इक्वल टू किती आलेले 9. हे झालं फर्स्ट त्या ठिकाणी आपली पॉसिबिलिटी सॉल्व. तसं सेकंड पॉसिबिलिटी आपण घेणार आहे. सेकंड पॉसिबिलिटीसाठी काय करू आपण, आता इथे तुम्हाला दिलेले आहे एक्स वायच्यामध्ये काय घेतलं होतं आपण झेड घेतलं होतं है ना, एक्स वायच्यामध्ये काय घेतलं होतं झेड. आता काय करू झेड वायच्यामध्ये कोणाला ठेवू एक्सला ठेवू बघा, किंवा मग वाय झेड म्हणा किंवा झेड वाय म्हणा, यांच्यामध्ये आपण एक्सला घेतोय. बघा पॉसिबिलिटी नंबर सेकंड. पॉसिबिलिटी सेकंड कशी पॉसिबिलिटी सेकंड घेतोय आपण, वाय डॅश एक्स डॅश झेड, वाय डॅश एक्स डॅश झेड अशा पद्धतीने आपण घेऊ. ही पॉसिबिलिटी घेतल्यानंतर काय होईल बघा, किंवा मग डायरेक्टली जर का एक थोडं वेगळ्या पद्धतीने अगोदरच्या पद्धतीनं जर सोडवायचं असेल तर ही पॉसिबिलिटी आपण थर्ड नंबरला घेऊ. इथे थोडी वेगळी पॉसिबिलिटी घेतो आपण बघा, किंवा चालू देऊ आपण तसंच घेऊ वाय डॅश एक्स डॅश झेड. म्हणजे असं जर आपण इथं काढलं तर तुम्हाला राहील या टोकाला वाय, या टोकाला राहणार झेड आणि मध्ये काय राहणार आहे एक्स. तर आता व्हॅल्यूज त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. एक्स वायची तुम्हाला दिली होती एक्स वायची किती आहे 17, म्हणजे इथली 17 आहे. त्यानंतर एक्स झेडची दिलेली आहे का, एक्स झेडच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि वाय झेड तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे वाय झेड हा टोटल तुम्हाला इतका दिलेला आहे, हा किती आहे 8 आहे. मग आता जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला काय दिसतं आहे बघा, वाय एक्स हा छोटा तुकडा आहे त्याची व्हॅल्यू मोठी आहे, आणि एक्स झेड हा छोटा तुकड्याची व्हॅल्यू दिली नाही, पण वाय झेड हा मोठा आहे पूर्ण. वाय झेड मोठा असल्याकारणाने याची जी व्हॅल्यू आहे ती 8 आहे. ही 8 व्हॅल्यू आपल्याला या साईडला लिहावं लागेल. म्हणजे लिहित असताना जर आपण असं केलं की वाय झेड इज इक्वल टू, हे वाय झेड इज इक्वल टू या दोन तुकड्यांची बेरीज करतो आपण है ना, म्हणजे वाय एक्स प्लस काय करतो आपण झेड एक्स. पण वाय एक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती, ती 17. इकडे दिलेली आहे तुम्हाला 8 आणि प्लस झेड एक्स माहिती आहे, म्हणून तुम्ही असं ठेवसान. या 17ला जर इकडं आणून मायनस केलं तर त्याच्यामधून मायनस होणार नाही, आणि बळजबरी तुम्ही मायनस करायचा प्रयत्न केला तर आन्सर मायनसमध्ये जाईल. आणि आपल्याला तर अगोदरच माहिती आहे की डिस्टन्स मायनसमध्ये नसतं, त्यामुळे ही पॉसिबिलिटी त्या ठिकाणी पॉसिबल होणार नाही. म्हणून तुम्ही कसं लिहिणार, दिस पॉसिबिलिटी विल नॉट पॉसिबल, किंवा इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल. मगाशी आपली 3 नंबरची पॉसिबल नव्हती आली, सध्याला आता आपली सेकंड नंबरची पॉसिबल नाही आली. आता थर्ड नंबरची पॉसिबिलिटी घेऊ. बघा जमते का,
पॉसिबिलिटी थर्ड. पॉसिबिलिटी थर्डनुसार काय करू आता आपण बघा, अगोदर झेडमध्ये ठेवला, आता एक्समध्ये ठेवला, आता काय करू आपण वायला मध्ये ठेवू. वायला मध्ये ठेवल्यानंतर काय होईल म्हणजे एक्स डॅश वाय डॅश झेड अशा पद्धतीने घ्यावं लागेल, बरोबर. मग आता याची जर डायग्राम काढायचा प्रयत्न केला तर कशी डायग्राम निघेल तुमची बघा, या साईडला एक्स आहे, या साईडला झेड आहे, मध्ये काय ठेवणार तुम्ही वाय ठेवणार आहे. आता व्हॅल्यूज तर तुम्हाला दिलेल्याच आहेत, व्हॅल्यू बघून घ्या. एक्स वायची व्हॅल्यू किती आहे, एक्स वायची 17. त्यानंतर बघा वाय झेडची दिलेली 8, वाय झेड आहे 8. आपल्याला काढायचं काय एक्स झेड, म्हणजे एक्स झेड हा पूर्ण जो आहे ना तुकडा बाळांनो यांची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता एक्स झेडची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय करणार आपण की एक्स वाय प्लस वाय झेड या दोघांची ॲडिशन केली की ॲटोमॅटिकली एक्स झेड निघणार आहे. त्यासाठी आपण इथे लिहून घेऊयात बघा की डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू या छोट्या तुकड्याचं प्लस ह्या छोट्या तुकड्याचं. म्हणजे पहिला छोटा तुकडा कोणता आहे, डिस्टन्स ऑफ एक्स वाय, हां डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड, डिस्टन्स ऑफ वाय झेड, डिस्टन्स ऑफ वाय झेड हे लिहिलं आपण. आता यांच्या व्हॅल्यूज लिहू. एक्स वायची व्हॅल्यूज किती आहे 17, 17 खूप मोठा खतरा आहे. त्यानंतर 8 हे इथं लिहिले आपण 8 आणि यांची करायची ॲडिशन तुम्हाला 17 आणि 8 किती होतात ते बघा, 17 आणि 8 हां ते किती असणार आहे आपलं डिस्टन्स ऑफ एक्स झेड. इथे किती लिहिणार 25, म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू किती 25. यालाच थोडंसं सुटसुटीत लिहून घेऊ आपण, डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 25. म्हणजे थर्ड नंबरची पण पॉसिबिलिटी आपण त्या ठिकाणी सॉल्व केलेली. अशा पद्धतीने आपण 3 पॉसिबिलिटी तर सॉल्व केले. म्हणजे जसा अगोदरचा क्वेश्चन होता 4th नंबरचा सेम त्याच टाईपचा क्वेश्चन. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला एक्स वाय झेड किंवा कुठलेही 3 पॉईंट सांगतील की जे कोलिनियर असणार आहेत. कोलिनियर म्हणजे काय की ते 3 एका सरळ रेषेत असणार आहेत. 2ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असणार आहे, एकाची व्हॅल्यू तुम्हाला काढायची असणार आहे. तर प्रत्येक वेळेस काय होणार आहे की 2 पॉसिबिलिटी तुमच्या शक्य राहणार आहेत, कुठली तरी एक पॉसिबिलिटी शक्य नसणार आहे. कोणती पॉसिबिलिटी शक्य नसणार आहे, ज्यावेळेस छोटा तुकडा मोठा असणार आहे आणि मोठ्या तुकड्याची व्हॅल्यू छोटी असणार आहे त्यावेळेस ती पॉसिबिलिटी तुमची शक्य नसणार आहे. म्हणजे त्याला आपण म्हणणार इट इज नॉट अ पॉसिबल. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्याचा सराव करा, एकदम इझी आहे, येऊन जाईल तुम्हाला, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, स्क्रीनशॉट घ्या. आता क्वेश्चन नंबर 6 सेकंड लास्ट क्वेश्चन नंबर आहे, आपण तो सॉल्व करतोय. क्वेश्चन नंबर 6 काय दिले त्यामध्ये बघा, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. त्या ठिकाणी एक तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे, त्यामध्ये काही व्हॅल्यूज इथं दिलेले आहेत. त्या व्हॅल्यूचं तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरून एक डायग्राम करायची. डायग्राम काढून विचारलेले जे काही क्वेश्चन आहेत तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. एकदम इझी क्वेश्चन आहे, 5 मिनिटामध्ये त्या ठिकाणी सॉल्व होऊन जाईल ना, त्यामध्ये काहीच अवघड नाही, एकदम इझी क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये. बघा त्यांनी काय सांगितलं की इफ ए बी सी आर कोलिनियर, म्हणजे इथं कोलिनियर दाखवलेत आपल्याला ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ काय ए बी सी हे का स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. म्हणजे त्याला आपण कसं लिहिणार आहे, ही झाली समजा त्याची लाईन. आपण प्रॉपर स्केच काढायला सांगितलं त्याने अगोदर, प्रॉपर फिगर स्केच प्रॉपर फिगर डायग्राम काढायची. मग आता सुरुवातीला त्यांनी सांगितलं की ए पॉईंट आहे, नंतर बी पॉईंट आहे, नंतर सी पॉईंट आहे, एका लाईनवर आहे. म्हणजे घ्या सुरुवातीला ए पॉईंट, नंतर बी पॉईंट, नंतर सी पॉईंट. काय अवघड आहे का डायग्राम काढण्यामध्ये, नाही ना, हां इझी आहे ना, कळतं आहे ना. बस अगोदर डायग्राम काढायची. त्यानंतर आता व्हॅल्यूज बघा कशा कशाची दिली तुम्हाला. ए सी दिलेला आहे 11. ए सी म्हणजे कुठून कुठपर्यंत बघा, या ए पासून तर या सी पर्यंत टोटल किती येतो 11 आहे. इथे 11 ठेवू आपण. त्यानंतर बी सी दिला आहे तुम्हाला, बी सी किती बाळांनो तो 6.5. तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे ए बी, म्हणजे ए बी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. समजलं काय करायचं आहे, कळलं ना, एकदम सोपं आहे. ए बी सी हे स्ट्रेट लाईनमध्ये आहे, म्हणजे ए बी सी स्ट्रेट लाईनमध्ये आपण काढून घेतले. त्यानंतर ए सीची व्हॅल्यू 11 आहे, ए सीची व्हॅल्यू 11 आहे. त्यानंतर बी सीची व्हॅल्यू 6.5 आहे, बी सीची व्हॅल्यू 6.5 आहे. ए बी कॅल्क्युलेट करा म्हणे, म्हणजे ए बी आपण कॅल्क्युलेट करतो आहे. मग ए बी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला करायचं आहे काय, सुरुवातीला जो काही मोठा सेगमेंट असेल त्या मोठ्या सेगमेंटचं नाव लिहा. म्हणजे काय लेंथ ए सी, हा मोठा आहे म्हणून आपण लिहिलं लेंथ ए सी इज इक्वल टू 2 छोट्या छोट्यांची ॲडिशन करणार आहे. म्हणजे बघा हा ए सी होता, मध्ये बी आला, बीमध्ये आल्याने काय होतं ए बी आणि बी सी यांची व्हॅल्यू आपण पुट करून प्लस केली तर ॲटोमॅटिकली ए सीची निघते. म्हणून ए सी इज इक्वल टू काय असणार आहे, पहिला ए बी म्हणजे लेंथ ए बी प्लस लेंथ इकडं काय बी सी, लेंथ बी सी. त्यानंतर व्हॅल्यू ठेवून घ्या. ए सीची व्हॅल्यू दिलेली 11 म्हणून ए सीच्या जागी 11 ठेवायचे. ए बी दिलेला नाही तो कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून लेंथ ए बी जशाला तसा ठेवा. प्लस बी सीची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे, बी सी किती 6.5, म्हणजे इथे ठेवायचं तुम्हाला 6.5. त्यानंतर हे 11ला 11 जशाला तसे, हे 11 जशाला तसे राहतील इथे. त्यानंतर आता हे प्लस 6.5 इकडे आहे,
ते +6.5 या साईडला आणायचं आपल्याला. का? कारण आपल्याला ए बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ए बीची व्हॅल्यू काढायची म्हणून या साईडला फक्त ए बी ठेवा, बाकीचं सगळं इकडे उचलून आणायचं आहे. इकडे आणत असताना काय होतं, अपोजिट होतं, प्लस आहे तर इकडे आल्यावर काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे 11 - 6.5 असणार इज इक्वल टू काय, लेंथ ए बी. आता इथं पॉईंटचं सबट्रॅक्शन आहे बरं का, हे थोडंसं नीट करायचं. कसं करायचं बघा, 11 दिलेलं आहे तुम्हाला, याच्यानंतर काही दिसतंय का, नाही दिसत. म्हणजे इथं काय असणार आहे, 0.0 बरोबर. त्यानंतर मायनस काय करायचं आपल्याला, 6.5. 6.5 इथं पॉईंट आहे ना, पॉईंट खाला पहिले पॉईंट देऊन घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पॉईंटच्या या साईडला किती आहे, 6 आणि ह्या साईडला किती आहे, 5 ते लिहून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कधी कधी संख्या मागं पुढं होऊ शकतात, ते मागं पुढं झालं तरी काय नाही, पण पॉईंट खाला पॉईंट येणं गरजेचं आहे. त्यामुळं इट मस्ट बी इम्पॉर्टंट. ओके बघा, आता 0मधून 5 जाणार आहेत का आपले, नाही. त्यामुळे आपण काय करणार आहे, इथला कॅरी घेऊन इथं देणार आहे. म्हणजे इथं 0 होता, हा 0 वळून घ्या, इथला 1 इथं कॅरी गेला म्हणजे 10 झाले, 10मधून 5 गेले, 5 राहिला, पॉईंट खालं पॉईंट येणार आहे परत. इथला इथं गेला म्हणजे इथं काहीच नाही राहिलं, इथं होता 0 म्हणजे हा प्लस त्याच्यासोबत झाला म्हणजे 10 होतील परत, 10मधून 6 गेले 4 म्हणजे आन्सर काय आला आपलं 4.5. एकदम इझी आहे ना बघा. म्हणजे 4.5 इज इक्वल टू काय, लेंथ ए बी. लेंथ ए बी म्हणजे ए बीची व्हॅल्यू जी आहे ती किती आलेली आहे आपली, 4.5. त्याला स्ट्रेटमध्ये लिहून घ्या, सरळ लिहून घेऊ आपण. लेंथ ए बी इज इक्वल टू किती आहे, 6.5. याला ब्रॅकेट करून द्यायचं, झालं आन्सर पहिलं आपलं. आलं लक्षामध्ये, एकदम इझी होतं, काही अवघड नाही त्यामध्ये. सेम जसं फर्स्ट होतं तसंच सेकंड आणि थर्ड तुम्हाला दिलेले. पण ॲज इट इज सेकंड एक्झाम्पल तसंच आहे. सेकंड एक्झाम्पल कसं बघा, यामध्ये पण काय दिलं आपल्याला, RST. RST म्हणजे काय, ते पहिले डायग्राम ड्रॉ करून घेऊ आपण त्याची. या साईडला आहे आर, मध्ये आहे एस, या साईडला आहे टी. हे झालं RST. म्हणजे दिलेल्या पॉईंटवरून आपण काय करतो, सुरुवातीला लाईन मारून घ्यायची. लाईन ड्रॉ केल्याच्यानंतर आता दिलेले जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स लिहून घ्यायचे. एस टीची व्हॅल्यू दिली होती तुम्हाला, एस टी म्हणजे कुठे आहे बघा, एस टी इथे 3.7 ही झाली एस टीची व्हॅल्यू. RS कुठे आहे, 2.5 इथं दिलेले तुम्हाला, RS 2.5. काढायचे काय तुम्हाला, RT काढायचे बरोबर ना. RT काढायचे म्हणजे RT कुठून कुठपर्यंत आहे बघा, इथून इथपर्यंत व्हॅल्यू आहे, ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. मग तुम्ही काय लिहिणार, RT काढायचं ना, मग लेंथ RT इज इक्वल टू, आता RTची व्हॅल्यू काढण्यासाठी काय तुम्हाला या दोघांची प्लस करावं लागेल, एक RS आणि दुसरा काय ST. म्हणजे काय करणार तुम्ही, RS प्लस ST, महामंडळाची नाही आपली ST इथली, ST घेतली. त्यानंतर काय करायचं, पुढे त्यांच्या व्हॅल्यूज मांडायच्या. RS माहिती आहे किती आहे, 2.5. ST माहिती आहे किती आहे, 3.7. ह्या त्यांच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी ठेवल्या. व्हॅल्यूज ठेवल्यानंतर काय करायचं, त्यांचे ॲडिशन करा. 7 आता इथं पॉईंटचे ॲडिशन आहे, पॉईंटचे ॲडिशन करताना नीट करायची, वाटल्यास उभी मांडणी करून बघा त्याची कशी ती. 2.5 आणि 3.7 यांची ॲडिशन करता तुम्ही, म्हणजे पॉईंट खाला आन्सरला पण पॉईंट आला पाहिजे बरोबर. 7 आणि 5 म्हणजे 5 + 7 यांची ॲडिशन करणार तुम्ही. 7 + 5 किती होतं, 12. 12ला किती होते, 2. कॅरी किती आहे तुमचा, 1. 3 + 2 5 आणि 1 6 म्हणजे आन्सर किती होतं आपलं 6.5. मग तुम्ही लिहिणार का इथं, लेंथ RT इज इक्वल टू किती आले, 6.5. हे झालं आपलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व. आता हे आपलं या क्वेश्चनमधलं लास्टचं एक्झाम्पल बरं का. यामध्ये काय दिलं तुम्हाला, XYZ दिलेले आहे. यामध्ये तर तुम्हाला सांगितलं लेंथ XZ आहे 3√7, XZ आहे √7, देन YZ तुम्हाला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं आहे. एकदम इझी आहे. बघायला गेलं तर अंडर रूट काहीतरी भानगड वेगळीच दिसते, तसं काही नाही, एकदम इझी आहे ते. खोदा पहाड निकला चो आपलं एक्झाम्पल असणार आहे. बघा मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. XYZ दिलं, पहिले डायग्राम काढून घ्या, पहिले डायग्राम ड्रॉ करा, XYZ. ओके, ही झाली आपली डायग्राम. डायग्राम झाल्याच्या नंतर काय करायचं, दिलेले पॉईंट लिहून घ्यायचे आपल्याला. आता इथं XZची व्हॅल्यू तुम्हाला दिली, XZ कुठून कुठपर्यंत आहे बघा, पहिले हा इथून तिथपर्यंत XZ आहे, म्हणजे पूर्ण हा तुकडा जो येतो XZचा आहे. याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 3√7 म्हणजे 3√7. त्यानंतर XYची दिली, XYची किती आहे बघा, √7. आणि YZ किती, YZ दिले का, नाही दिलं. YZ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बरं का. मग आता परत लिहायचं तसंच, जो मोठा तुकडा आहे त्याची व्हॅल्यू सुरुवातीला लिहून घ्या. मोठा तुकडा कोणता आपला, XZ हा सेगमेंट आहे, म्हणजे लेंथ ऑफ XZ इज इक्वल टू काय, XY + YZ म्हणजे लेंथ ऑफ XY प्लस लेंथ ऑफ YZ. मग आता XYची व्हॅल्यू किती आहे, 3√7 प्लस YZची किती आहे माहिती नाही, तीच तर काढायची, म्हणून YZ जशाला तसा. XZची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 3 XZची थोडी इथं √7 होतं फक्त, XZची आहे आपली 3√7. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज ठेवल्या. XYची व्हॅल्यू आहे √7, लेंथ ऑफ YZ माहिती नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे.
आणि एक्स झेडची व्हॅल्यू आहे 3√7. आता वाय झेड कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे इकडं इज इक्वल टूच्या साईडला जे काही असेल ते काय करायचं, इज इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला घेऊन जायचं आहे. मग त्यासाठी हे √7 प्लसमध्ये या साईडला आल्यावर काय होतील ते मायनसमध्ये जातील. बरोबर, म्हणजे काय लिहिणार आपण 3√7 मायनस √7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. आता बघा, आता करायचं काय, वजाबाकी करायचे म्हणून सबट्रॅक्शन तर करायचं. कसं करणार सबट्रॅक्शन, तर कसं करायचं लक्ष द्या. इथे √7च्या बाहेर काय 3 आहे, पण इथं √7च्या बाहेर काय काहीच नाही. काय दिसते त्याच्या बाहेर, काहीच नाही दिसते, काहीच नाही, मायनस दिसते फक्त. पण इथं काहीच नाही म्हणजे किती असतं, 1 असतं कधी पण. √च्या बाहेर काहीच नाही म्हणजे किती असणार आहे, 1 असणार आहे. हे नेहमी लक्षातच ठेवायचं. म्हणजे ते कसं असेल बघा, 3√7 मायनस 1√7 इज इक्वल टू काय आपलं लेंथ वाय झेड. आता हे 1 इथं दिलेले नाहीत, हे आपल्याला कन्सिडर करायचे असतात, म्हणजे दिलेले नाहीत तिथं समजायचं फक्त आपण असं. हां, मग 3 मधून 1 गेला किती उरतील, 2 उरतील. म्हणजे 2√7 इज इक्वल टू काय आपलं लेंथ वाय झेड. यालाच आपण हेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं, म्हणून या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं की लेंथ वाय झेड इज इक्वल टू किती, 3√7 मायनस 1√7 म्हणजेच किती 2√7. म्हणजे लेंथ ऑफ वाय झेडची व्हॅल्यू किती आली, 2√7. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 आपण सॉल्व केलेला आहे. आता आपला लास्टचा क्वेश्चन बाकी आहे आणि तो एकदम इझी, तेवढं झाल्याच्या नंतर आपला प्रॅक्टिस त्या ठिकाणी संपन जाईल. ओके, स्क्रीनशॉट घ्या. आता आपला लास्टचा क्वेश्चन. लास्टच्या क्वेश्चन्समध्ये काय दिलं बघा आपल्याला, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्सपासून कोणत्या प्रकारची फिगर बनणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिले कोलिनियर काय ते लक्षात घ्या. कोलिनियर म्हणजे काय, एका सरळ रेषेत असणारे 3 पॉईंट, इथे एक, इथे एक, इथे एक, असे 3 पॉईंट असतात. जसं एक्स वाय झेड, त्याच्यातून एक लाईन ड्रॉ केली तर एक स्ट्रेट लाईन जाते. बरोबर, तर आता कोलिनियर घ्यायचे आपल्याला. कोलिनियर म्हणजे कसे असणार आहेत ते, की एका स्ट्रेट लाईनमध्ये नसणार आहेत. समजा इथे एक पॉईंट घेतला आहे मी, हा आहे पी, इथे एक घेतो मी, याचं नाव असेल क्यू, आणि मी इथे एक घेतला, याचं नाव काय आर. हे झाले 3 कोलिनियर पॉईंट. हे एका सरळ रेषेत आहेत का, नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ हे काय, ते कोलिनियर येतं. आता यांना जॉईन करून जर घेतलं आपण, समजा याला इथं जॉईन करून घ्यायचं, याला इकडं जॉईन करून करते, आणि याला इकडं जॉईन करून घेऊ, थोडी रेष सरळ मारून घेऊ. कोणती फिगर दिसते तुम्हाला तयार झालेली इथे, ट्रायंगल तयार झाला. बरोबर, याचा अर्थ काय, ट्रायंगल आर फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. विच फिगर विचारलं होतं ना त्यांनी, कोणती फिगर ही ट्रायंगल आहे, म्हणजेच काय आपण लिहिलं ट्रायंगल. ट्रायंगल आर फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. बस एवढाच क्वेश्चन होता तो. यामध्ये काहीच नाही अवघड तुम्हाला. ट्रायंगल आर फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स घेतले होते, त्याच्यापासून कोणती फिगर तयार झालेली आहे तर ट्रायंगल्स. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.1 जो येतो या ठिकाणी सॉल्व आउट केलेला आहे. तर आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक वगैरे आणि शेअर वगैरे करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 त्या ठिकाणी सॉल्व केला. पुढच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.2 साठी लागणारा जे मटेरियल आहे ते त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, बाय.